मित्रांनो, अजून एक छानपैकी फ्रॉड चालला आहे लग्नाच्या बाबतीत. काय होतं माहिती आहे, छान छान मुली दाखवतात आणि म्हणजे ते कसं कसं फसवलं जातं हे सगळं मी याच्यामध्ये सांगतो आहे. लक्ष देऊन ऐका नीट. हा ऑडिओ क्लिप आहे, कारण कसं व्हिडिओ तुम्हाला जास्त MB तुमचे खर्च होऊ नयेत म्हणून मी ऑडिओ क्लिप बनवली आहे. माझा हा चेहरा आहे तो मी आहे आणि माझे व्हिडिओ बाजूला तुम्ही बघू शकता. तर फ्रॉड कसा आहे तो सांगतो तुम्हाला. चिकण्या सुंदर पोरी, बायोटा तितकाच खोटा खोटा, आई बाप काका मामा मोजून घेतात खऱ्या नोटा. हे काय आहे माहिती आहे, हे खूप छानपैकी नाटक आहे त्यांचं. खूप काही गोष्टी असतात. हे लोक काय करतात, तुम्हा लोकांना हेरतात, म्हणजे तुमची किती गरज आहे ते बघतात. तुमच्या गरज जर जास्त असेल तर जास्त पैसे सांगणार तुम्हाला आणि ते तितके पैसे ते वाटून घेतात मग ते लोक. आता हे कसं असतं ते तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला समजा गरज आहे, मग तुम्ही काय करणार, मग कुठून तरी काही फोटो दाखवतात मध्यस्थी लोक. मग तुम्हाला विश्वास वाटतो, कारण काय सगळीकडे तुम्ही फिरलेला असतात आणि तुम्हाला दमलात म्हटल्यानंतर तुम्हाला अत्यंत गरज आहे आणि गरज भरपूर असली की काय होतं, माणसाला गरजेतून कसं एक कंटाळलेला माणूस कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून काय करतो, आपण त्यांचं ऐकतो. पोरगी छान छान दिसते त्याच्यामुळे कसं आपण काय करतो, आपण म्हणतो बरं आहे, हे चांगली पोरगी आहे. पण एक वास्तविक जर विचार केला तर आत्तापर्यंत तुम्हाला अनुभव वाईट आलेला असतो आणि हे लोक तुमच्या ओळखीचे पण नसतात, तुमच्या गावातली पण नसतात, कुठेच नसतं, पण तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता का, कारण ती पोरगीचा फोटो बघून. आता काय होतं, आता हे लोक काय करतात, पोरगी तर दाखवली सुंदर, छान छान पोरी दाखवल्या, पण मग आता त्यांचे काका मामा तयार करायला पाहिजे. मग त्यांची एक टीम असते, कळलं का. मग हे लोकांची एक टीम असते. मग ते काय करतात, त्यांचं कुठेतरी भाड्याने घर घेतात, कुठे काय करतात. म्हणजे हे सगळं खोटं तयार करतात. सगळे खोटे असतात, खरं काहीच नसतं. खरं फक्त लग्न लावतात, ते पण भटजी पण खोटा असतो त्यांचा, कोणीच खरं नसतं. सगळे भटजी सगळे खोटे असतात आणि खोटं उभं करतात विश्व आणि तुम्हाला दाखवणार काय, आपण खरोखर लग्न लावतो असं दाखवणार. आणि मग काय होतं, तुम्ही ते लग्न हे करता, तुम्ही मान्य करता आणि सगळं ते लग्न होतं वगैरे. आणि लग्नामध्ये ते सगळे लोक मग म्हणजे जे मध्यस्थ लोक जे असतात हे सगळे मध्यस्थच असतात, कळलं ना. हे सगळे लोक मध्यस्थच असतात आणि मग काय होतं, म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही हे सगळे मध्यस्थ आहेत. आई बाप काका मामा हे सगळे मध्यस्थ असतात, हे फक्त रोल करत असतात तिथे. मग हे जो इतर मध्यस्थ माणूस असतो तो काय करतो, मग तो सांगणार मुलगी गरीब आहे, मग मुलीच्या आईबापांना एवढे पैसे द्यायला पाहिजे. मग तुम्ही तर म्हणता का लग्न लागतं आहे ना, लग्न जर लागतं आहे मग तिथे अडथळा कशाला. मग तुम्ही ते पैसे कॅश घेऊन गेलेला असतात, मग तुम्ही ते देता त्यांना आणि ते पण वरवर छान बोलणार तुमच्याशी सगळं व्यवस्थित आणि ते लग्न लावून देतात. ते लग्न असतं खोटं. आपल्याला वाटतं खरं आणि आपण ते मग ती मुलीला घेऊन येतो घरामध्ये, सगळं काय होतं आणि मग ते घरबीर सगळं बघून गेलेलं असतं तुमचं सगळं, कळलं ना. एका दिवसातलं लग्न असतं हे आणि त्याच्यानंतर काय होतं, तुम्ही ते खुश होता, वा छान पोरगी भेटली आपल्याला आणि असं तसं समजलं ना. आणि मग तुम्ही काय करता, एकदम 2-3 दिवस मजेत जातात तुमचे, व्यवस्थित जातात आणि नंतर ती आईचा फोन येतो, नाही तर बाबांचा फोन येतो, असं तब्येत बिघडली, असं जरा पोरीला पाठवून देत आहे का थोडंसं असं. ते पोरीच्या गळ्यात दागिने वगैरे असतात त्यावेळी, कळलं ना. कारण आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकांनी अजून घातलेले असतात दागिने त्यावेळी, नवीन नवरी म्हटल्यानंतर असं. आणि ती पोरगी जी जाते ती नंतर तुम्हाला कधीच दिसत नाही पोरगी. त्याचं कारण काय, कारण ते सगळं खोटं असतं. ते काका मामा जे कोण होते ना ते सगळे खोटे असतात आणि त्याच्यामुळे असा फ्रॉड होतो. हे सगळे गोष्टी विचार करा, कुठे जायचं आहे कुठे नाही जायचं हे सगळं विचार करायचं. आणि जे मॅट्रिमोनी रजिस्टर आहेत तिथे जा, तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि तुम्ही कुठे पेमेंट केला असाल छोटं मोठं तर त्याला एवढा विचार करू नका, कारण हा खर्च आजकाल बघितलं तर तुम्ही लग्न जुळतच नाहीत, खूप मुश्किल झालं आहे. त्याच्यामुळे ते बारीकसारीक विचार करू नका. हेच प्रत्येक ठिकाणी थोडं पेमेंट देण्याचा प्रयत्न करा, जे काय असेल तुमच्या कुवतीप्रमाणे. आणि त्या मध्यस्थांना बोलू नका, कारण ते लोकच तुमचं काम करणार आहेत, कळलं ना. आणि हे जे फ्रॉड लोक आहेत, कुठले शॉर्टकट लग्न तुम्ही करता
ते शॉर्टकट लग्न कधी होत नसतं. कळलं ना? लग्नाला खूप वेळ लागतो. लग्न शॉर्टकट कधीच होत नसतं. खरं लग्न असतं त्याला वेळ लागतो आणि शॉर्टकट करायचं झालं तर 1 तासात पण लग्न जमवू शकतो आपण. मग ते काही काळ असतं, फक्त काही दिवस असणार ते फक्त टिकणार. मग तसलं आपल्याला करायचं आहे का, हा आपण विचार करायचा. आणि मग तुम्हाला वाटलं तर तुमच्याजवळ भरपूर पैसा असेल तर तिकडे जा. आणि जर तुम्हाला खरं लग्न करायचं असेल तर मध्यस्थ जे चांगले खात्रीशीर असतात त्यांना भेटा. हां, काही लोकांची वेगवेगळी फी असतात, प्रत्येकाची वेगवेगळी फी ठरलेली असते. जेवढा माणूस व्यस्त त्याची फी जास्त असणार असं. तर हे जे मध्यस्थ आहेत त्यांना भेटा, म्हणजे जे रजिस्टर आहेत ते. असे रजिस्टर मध्यस्थ भरपूर असतात, त्यांची ऑफिस पण असतात, समजलं ना, ॲथॉराईज असतात ते लोक. त्यांना भेटा आणि तुमचं लग्न लावा. थोडा वेळ लागेल, कदाचित एखाद्या मध्यस्थाकडे नाही झालं, दुसरीकडे ट्राय करा. कोणाला काही दुखवू नका, बोलू नका. कारण काय, हा पैसा फार किरकोळ असतो. पण तुमचा जो पैसा इतर ठिकाणी डायरेक्ट तुम्ही एकाच वेळी देऊन टाकतात आणि एका वेळी तुम्ही कंगाल होतात. तो पैसा विनाकारण कुठेही वापरायचा नाही. जे खरोखर मध्यस्थ आहेत, जे खरोखर मेहनत करतात त्यांना तुम्ही द्या तो पैसा. समजलं ना? तर ठीक आहे, तुम्हाला किती समजलं तुम्हाला माहिती. जर समजलं नाही तर कमेंट करा. समजलं तरीसुद्धा कमेंट करा. मला कळू द्या की तुमची मतं काय आहेत. नमस्कार.